भाई रोल्स रॉयल भाई. ती केस बघ, चार पाण्याने पिळली तरी बघ ती केस. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. इथं पप्पा बसलेत, न्यूज एडिटिंग करतायत. इथं मम्मी बसली आहे, इथं मंटू बसली आहे, अजून तिथं स्वीटी झोपली. स्वीटी बघा तिथं झोपली आहे. झोपली आहे बघ मम्मी किती ती. काम करते ना बाबा, नाईटला जाऊ. हा, काम करते ना, एवढी मेहनत करते खायला पोटासाठी. एक एक 2-2 लाख रुपये आणून देते. मग. थकली. ते भूक लागते ना, की नाही एवढी झोप लागते बिचाऱ्याला. चाय पिलीस का? पेले बाबा, मला चाय तुला पाहिजे का? दे चाय. पाहिजे चहा? हा पाहिजे, द्या गरम करून. ए तो बघ लगेच उठली, लगेच उठली. बिस्किटचं नाव काढलं. बिस्किट. हे तू झोपली होती ना पोरगी, इथे उठ उठ, इकडे इकडे माझी. तूच जाते. तू बिस्किट खाणार, बिस्किट खाणार तू? हा, चिकन खाणार? तुम्हाला माहिती, काल काल जेवायला चिकन होतं ना, रात्री ना उठतीये किचन मध्ये जाते, उठतीये किचन मध्ये जाते ही पोरगी. काय तू जेवला होता का रात्री? मग? तू आता किती वाजता? 2 वाजता? हा, हा, 2 नाही 3 वाजता आलो. 3 वाजता आला. हाँ वहीनी, क्या बोलते हो? काय नाही. पिलात का चाय? गरमागरम चाय रेडी आहे, बिस्किट रेडी आहे, अजून हे लोक पण रेडी आहेत खायला. काय पाहिजे तुम्हाला? हे गरीब लोक क्या? यांना मी काय गरीब बोलतोय, मी पण गरीबच आहे. टंटन 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 टंटन. सगळे चहा प्यायला बसतील ना, एक 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 हा असं तिला बिस्किट भेटते. हा मन नंतर नाक काळ होते तिचं. तिला टाकलेलं बिस्किट खाल्लं ना, 2 दिवस खाल्लं की मग तिसऱ्या दिवशी नाक काळ होते. नो मन तो प्लीज यार, शॉली ना बच्ची. काय बच्चू? तिचा हातात आला की हे असतो. पंजा असतो, पंजा, हाताचा पंजा असतो माझ्या लेकराचा. मी स्वीटीला देणार. स्वीटीची बघा लाळ गळतीये. तू खा. ए ए ए हो, खाओ. नाही आता तुला नाही, स्वीटीने खाल्लं. हा पी पी, चाय पी पी. देऊ चटका? देऊ चटका? देऊ का चटका? ए चल चल, देऊ खट्टू. बुक्की टेंगुळ. इथं वहिनी काहीतरी भाजी बनवतायत. कोणची भाजी बनवतायत? खिचडी बनवतायत. काय यार, आज पण खिचडी? रात्री काय खाल्लं? आज पण खिचडी. रात्री चिकन खाल्लं. मग चिकन तर नव्हतंच मला. आता तुम ठेवलेलं तुमच्यासाठी. कमी आणलेलं ना, अर्धा किलोच होता. अर्धा किलो किती? पीस थोडेच होते, 2-3. मग 2च. एवढे. 11:30 जेवले, झोपले आणि वापस अचानक उठले 1:30 वाजता. 1:30ला उठले आणि डायरेक्ट जेवायलाच उभं राहिलं तिथं किचन वर. ते भूत अंगात शिरले सारखं. का हो असं करत असतात? हा? जेवण करून झोपले आणि गुचकी कशी लागते माणसाला, गुचकी लागली म्हणून असे उठले ते. मग त्यांना असं केलं, डायरेक्ट उठून डायरेक्ट किचन मध्ये जेवण जेवण घेतलं, भाकर घेतली, खातच बसले direct. म्हणून रात्रीचं एकटं नका जात जाऊ, भूता बिट पकडतील. काय ते सांगायचंय, सांग माणसाचं. मला तर लय टेन्शन येते दमा. आता कपडे धुवायचेत मला आता. किती वाजता जायचंय? हा? सेम 12 टायमिंग? वाजता. हा, 12 वाजता. अजून तुला लवकर का नाही सोडत ते? माझा टायमिंग असतोय ना 6:30चा. आता मुलं पण नाहीत ना, लवकर सोडायला पाहिजे ना. नाही, मॅडम बोलते आपल्या टायमाला यायचं, आपल्या टायमाला जायचं. त्यांना वाटतं नाही, काय नाही वाटत आहे. डोळे सुजल्याने वाटत नाही का? नाही, मला तर नाही वाटत आहे. तुला तर वाटणारच नाही रे बाबा. अय. वाटते जाड झाली मम्मी. काय का नाही? कुठं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला कसं वाटत? तुम्हाला तर सगळं वाटत. काय बात झालं? हो असं हा, अरे ते झालं, अरे हा. तू सीटवर घेऊन जी झोपतो ना चादर, ती केस बघ, 4 पाण्याने पिळली तरी बघ ती केस. काय भावचे असते स्वीटीचे?
माझे मोठे केस आहेत. थँक्यू. स्वीटीचे खूप जास्तच केस गळत आहेत. ओ वहिनी, तिला काय देत, तिचं जेवण चेंज करा. तिला काय खाते? भात आणि पेडीग्रीच खाते. तरी केस कसे गळत आहेत तिचे? कुणाला पाहिजे ती मला घेऊन जा स्वीटीला, कमेंट मध्ये सांगा कुणाला पाहिजे. बापरे स्वीटी, मम्मी बघ काय बोलती. स्वीटी मम्मी बघ काय बोलती. स्वीटीला विकून टाका बोलतीये मम्मी, अशी बोलतीये. आता मी रेडी झालोय, मम्मीला चाललोय सोडवायला. चल ना, टाइम झाला, 12 वाजून गेले. मम्मीला उशीर होईल ना, मलाच बोलेल की तुझ्यामुळे उशीर झाला. चल. बघा एकटे एकटे जेवताय ते. माणसांना आम्हाला विचारत पण नाहीत की या भाऊ जेवा. चिकन खाणारे माणसं व्हेज थोडी खातात. आम्ही गरीब माणसं आहे. आम्ही भाकर चटणी असं खाऊ. खाल्ली कधी? एवढं खोटं नका बोलू. जायचं तुम्हाला पण जायचंय ना? तुम्ही पण लवकर रेडी व्हा. मम्मीला सोडून मग वहिनीला परत पिकअप करतो. वहिनीला मार्केट मध्ये जायचंय. तिथे सोडू का तुम्हाला, मग परत रिटर्न येऊ? बघू ना. मी जा नीट. तर आता मम्मीला सोडलंय, आता वहिनीला जातो पिक करतो, मग मार्केट मध्ये जातो. मी आता जस्ट घरी आलोय वहिनीला सोडून. मला व्हिडिओ पण बनवायला जायचंय. कपडे सगळे रेडी आहेत, कॉस्ट्युम आहेत, व्हिडिओ साठी पाहिजेत. माझ्याकडे बॅग नाहीये, बॅग माझी बहीण घेऊन गेली. आता मला थैलीतच घेऊन जायला लागेल. आज आहे खिचडी. फटाफट जेवून घेऊया, अजून जाऊया व्हिडिओ बनवायला. आधीच खूप जास्त उशीर झालाय. आता जस्ट आम्ही व्हिडिओ बनवायला आलोय. आम्ही तिघं आलोय. तर भाई आज रॅली निघाली, काहीतरी इलेक्शन जवळ आलेत. तर आज काहीतरी फॉर्म बिम भरतात ना रे? आज फॉर्म बिम काहीतरी भरतात ना? मग हे कसली रॅली आहे? प्रचाराची रॅली. आता प्रचार होतोय भाई. आता हे पूर्ण एरियामध्ये आता प्रचारासाठी सगळे फिरतायत, सगळे पार्टीवाले. अजून तुम्ही पण ना विचार करून वोट करा. कोणता नगरसेवक चांगला आहे त्यांना असा वोट द्या. विचार करून वोट द्या. पैशाचा पाठी पळू नका, पैसे बघून वोट नका देऊ. भाई रोल्स रॉयल भाई, अक्षय रोल्स रॉयल बघितले का? रोल्स रॉयल भाई चेंबूर मध्ये रोल्स रॉयल. चेंबूरला काय कमी नका समजू. त्या माणसाला बोल ना, मी खाली असं हे घालून उतरतो. हा भाई तिथंच थांबले भाई. बघा बघा तिथं रोल्स रॉयल थांबली आहे. जेसीबी जाऊ देत नाहीये. तर आमचा व्हिडिओ शूट झालाय, सगळे आपापल्या घरी गेलेत. मी आता आलोय बँड्राला. अर्णव साठी शूज घ्यायचेत. अर्णवचा फोन आला. अर्णव बोलला की मला शूज घ्यायचंय. अर्णव बोलला की तू जिथून शूज घेतो ना तिथूनच घ्यायचंय मला. तर बँड्राला आलोय भाई. गॉगल बिगल घालून एकदम हिरो भाई. गॉगल आहे, भाईने दिला थोड्यासाठी, पण स्मार्ट छान वाटतं हा गॉगल. तर आता आम्ही बँड्राला चालूय. इथं गाडी लावली आहे. इथं तर नो पार्किंग आहे, नो पार्किंग मध्येच लावली आहे. फटाफट ह्याच्यासाठी शूज घेतो. शूज घ्यायचं. अजून काय? शूज ना. इथं सगळे भाई ओजी क्वालिटीचे शूज असतात. थांब, ती दुकान कुठे गेली? जो आमचा एक मित्र होता इथंच काम करायचा, आज सुट्टीवरती आहे. तर बघ तुझ्यासाठी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे शूज आहे तिथे. एक हे शूज बघतोय, अजून एक पुमावाला बघतोय. हा तर पायात येणार नाही ना? नंबर काय? नंबर 10 नंबर है भाई. 10 नंबर में दिखा ना, मिल जाएगा, सब बताओ मिल ना जाएगा। भाई. ये डेली यूज के लिए बता ना, ये कैसा खराब हो जाएगा ना? एक हाय, एक हाय बघ, आहे का बरोबर? टाइट होतोय बरोबर. तर फायनली जे शूज पाहिजे होते अर्णवनी घेतलेत. अरे बापरे, गॉगल विगल लगेच घातला ब्लॉग करताना. दाखव शूज, दाखव खोलून दाखव भाई. कोणचे शूज आहेत बघ. स्केचर वाले स्पोर्ट शूज. हे धम्माचे आवडते. मी बोललो की आता तू जॉबला जातोस तर हे नॉर्मल हे शूज घेत जा. स्टायलिश शूज घेईल ना तर लगेच खराब होतील. स्पोर्ट शूज घेल तर टिकेल तरी. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आलोय जेवायला. मागवली आहे शेजवान राईस आम्ही, कारण खूप भूक लागली होती. तर फटाफट जेवून घेऊया, अजून घरी जाऊया. तर मी आत्ताच घरी आलोय.
तर चला मग ब्लॉग एंड करूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज माझ्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.